अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज बरेच दिवसांनी गुरुपौर्णिमेला नाशिकला पुण्याला गेल्यामुळे 2 दिवस वाचन झालं नाही. आता परमपूज्य श्री दादांनी श्री सद्गुरू स्मरणी या पुस्तकातील आपण वाचन करत आहोत. काल आपण आश्रम दर्शनाचे भाष्य बाकी ऐकले. आज आपण पान नंबर 115 भिक्षा प्रसंगाचे स्थान. हिमालयात तीर्थभ्रमण करीत असता एकदा वाटेत हिमालयात तीर्थभ्रमण करीत असता एकदा वाटेत अन्न नाही, पाणी नाही, भिक्षेची सोयच नाही असा मोठा बाका प्रसंग थोरल्या महाराजांना आला. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज दाक्षिणात्य ब्राह्मणांशिवाय कोणाच्याही हातची भिक्षाही घेत नसत. हिमालयात अशी भिक्षा देणारा सहसा कोणी मिळायचाच नाही. म्हणून त्या प्रसंगी त्यांनी एक पंधरवडा सतत उपवास काढला. पोटात पाणी देखील गेले नव्हते. हिमालयातील एका विशिष्ट स्थानाजवळ त्यावेळी ते आले असता साक्षात श्री दत्तप्रभू समोर प्रगट झाले आणि त्यांनी ब्राह्मण वेशात श्री महाराजांना त्याच वेळी त्यांनी ओळखले होते की हे प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. हा प्रसंग जेथे घडला ते स्थानही कोणाला माहीत नाही. त्याही ठिकाणी परमपूज्य श्री मामा नंतर नामधारकाला घेऊन गेले. हिमालयातील काही श्री दत्त प्रदानाच्या संबंधित अशा अज्ञात स्थळांच्या यात्राही त्यांनी त्यावेळी कृपावंत होऊन नामधारकाला करवल्या. महासिद्धींचे दर्शन. याच शिष्य आश्रमातील महासिद्धांपैकी एका सिद्धांचे दर्शन मला आणि परमपूज्य सौ ताईंना एकाच वेळी हिमालय यात्रेच्या वेळेला झाले होते. आम्ही 4 धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री यात्रेच्या निमित्ताने त्याच वेळी हिमालयात गेलो होतो. आमच्यासोबत बराच साधक वर्गही होता. यात्रेत सर्वप्रथम आम्ही यमुनोत्रीच्या दर्शनाला गेलो. तेथून घोड्यावरून परत येताना मुक्कामाच्या जागेपासून आम्ही अगदी जवळच आलो होतो. तेथे डोंगरांचा एक कडा आहे. त्याला वळसा घालून पुढे जावे लागते. तो वळसा आम्ही घालत होतो. त्यावेळी परमपूज्य श्री सौ ताई ज्या घोड्यावर होत्या तो घोडा पुढे व थोडे अंतर मागे मी त्या घोड्यावर होतो. तो घोडा असे आम्ही पुढे आलो होतो. आमच्यामध्ये व बरोबर असलेल्या बाकीच्या साधकांमध्ये घोड्यांच्या चालीमुळे बरेच अंतर पडले होते. त्यामुळे बाकीचे साधक बरेच मागे राहिले होते. आमच्या 2 घोड्यांचा मालक घोडेवालाही कुठून तरी आडवाटेने रमत गमत येत होता. घोडे त्याने आमच्या भरोशावर आणि आम्हाला त्या घोड्यांच्या भरोशावर सोडले होते. त्या वळणापाशी आम्ही आलो आणि अचानक एक देदीप्यमान तेजस्वी महासिद्ध प्रकाशांच्या लोळात आकाशातून उतरले. ते थेट परमपूज्य सौ ताईंच्या समोरच. त्यांनी ताईंना नमस्कार केला. त्यामुळे ताईने आश्चर्याने त्यांना विचारले, आपण कोण? मी थोडा दूर होतो. मला हे दृश्य दिसत होते, पण मी तेथपर्यंत पोचायला काही मिनिटे लागणार होती. परमपूज्य सौ ताईंच्या पृच्छेवर त्यांनी उत्तर दिले की मी भगवान श्री दत्तप्रभूंच्या आश्रमामधला परमपूज्य सद्गुरू श्री मामांचाच अनुग्रहित शिष्य आहे. 11 वर्षापूर्वी ज्यावेळी ते हिमालयात आले होते त्यावेळी त्यांनी मला आज्ञा देऊन ठेवली होती की याच दिवशी या वेळेला आमची मुले येथे येणार आहेत. त्यांची भेट घे. आमची मुलगी आम्ही स्थूल देह ठेवल्याची बातमी तुला त्यावेळी सांगेल. त्यानुसारच मी आलेलो आहे. त्यावेळी परमपूज्य श्री मामांनी भौतिक देह ठेवून जेमतेम 5-6 वर्षे झाली. मग परमपूज्य सौ ताईंनी त्यांना सांगितले की खरोखरीच त्यांचा असा संकल्प होता. त्याप्रमाणे त्यांनी देह ठेवलेला आहे. मग ते महासिद्ध परत नमस्कार करून जसे आले होते तसे आकाशमार्गाने परत निघून गेले.
परमपूज्य श्री सद्गुरू श्री मामा हे साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच होते. हे सत्य अनेक भाग्यवंतांनी, महात्म्यांनी, साधकांनी वेळप्रसंगी प्रत्यक्षच अनुभवलेले आहे. ज्यांना ज्यांना त्यांचे परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या स्वरूपातील दर्शन झाले आहे त्या त्या प्रत्येकाला परमपूज्य श्री मामांनी आवर्जून असेच सांगितले होते की जे बघितले त्याची वाच्यता करायची नाही. अगोदरच ते अत्यंत प्रसिद्धी परांमुख होते. कोणी त्यांना मोठे म्हटलेले, महाराज म्हटलेले देखील त्यांना कधी आवडायचे नाही. आपण कोण आहोत हे ते कोणाला शक्यतोवर कधीही समजून देत नसत. चार चौघात ते अत्यंत सामान्यांसारखे राहायचे, इतके की अतिपरिचयामुळे लोक प्रसंगी त्यांची अवज्ञा देखील करीत असत. तरी त्यावेळी त्यांना काही नसे. अत्यंत सामान्यांसारखे राहून दाखवणे ही देखील त्यांची एक महासिद्धीच म्हटली पाहिजे. उद्या आपण याच पुस्तकातील सिद्ध महात्म्यांची अनुभूती काय असते याच्यावरचा विचार करूया. अवधूत चिंतन श्री